जय आदिवासी, जय जोहार. मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं कारण एक आहे की आज 10 दिवसावर आपला 23 फेब्रुवारी 2026चा मुंबईचा महामोर्चा येऊन ठेपलेला आहे आणि आपण त्याच्या तयारीत आहोत. आता सध्या आपण सर्व विभागाची तयारी केलेली आहे. सगळ्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मोर्चाला प्रतिसाद आहे. तर आता राहिलेलं उर्वरित उद्या मी आपल्याकडे खानदेशमध्ये शहादा, नंदुरबार, शहादा, धुळे आणि 16 तारखेला जळगाव आणि 17 तारखेला नांदेड असा एक 3 दिवसाचा सहज असा एक चक्कर मारतोय, एक दौरा करतोय. मी स्वतः येतोय, आपण पण या. राहिलेल्या सर्व लोकांना, सर्व आपल्या जमात बांधवांना कळकळीची विनंती आहे. मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे. करूया म्हणूची लढाई आहे. आपण सर्वांनी आपण जास्तीत जास्त योगदान देऊन जास्तीत जास्त लोकांना आपल्याला मोर्चासाठी 23 तारखेच्या मोर्चासाठी आपल्याला मुंबईला घेऊन यायचं आहे. आझाद मैदानावर आपण तिथं उपोषणाचं नियोजन केलेलं आहे. काही गोष्टी परमिशनच्या आहेत. आता सध्या परमिशन चालू आहे. मित्रांनो, काळजी करू नका. आपण कोर्टात जातोय आणि परत एक दिवसाची आपण परमिशन वाढवून घेऊ. त्या पद्धतीने आपलं पण नियोजन चालू आहे. तिथं उपोषणाला बसता येत नाही, हे खरी गोष्ट आहे, परंतु आपण तसं नियोजन लावलंय. आता सध्या आपली एक टीम त्याच्यावरती काम करते, बघू. परंतु येणाऱ्या दिवसात आपल्याकडे जे 10 दिवस आहेत त्यात प्रत्येक बांधवाचं काम आहे की आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना ॲक्टिव्ह करणे, लोकांपर्यंत पोहोचणे, लोकांना सांगणे की बाबा जे आपल्या हक्काचं आरक्षण आहे, आपल्याला जे दिलेलं आहे आणि त्या दिलेल्या आरक्षणासाठी एवढं झटायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कुणाचंही आपण ताटातलं घेत नाही, आपल्या हक्काचं घेतोय. त्यामुळे स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी, आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीच्या लढाईसाठी आणि येणाऱ्या पिढीला त्यांचं भविष्य घडवण्यासाठी उद्या येणाऱ्या 23 फेब्रुवारीच्या अधिवेशनासाठी तुम्हाला सर्वांना यायचं आहे. आणि त्याच्याच तयारीचा भाग म्हणून मी उद्या 15/2/2026ला नंदुरबार, शहादा करून धुळे करतोय. 16 तारखेला जळगाव आणि 17 तारखेला नांदेडला येतोय. मी येतोय, आपण या आणि सर्वजण साथ द्या. एकीची ताकद दाखवा आणि 23/2/2026 फेब्रुवारीला आझाद मैदानावर प्रचंड महामोर्चा झाला पाहिजे. या उद्देशानं कामाला लागा मित्रांनो. जय आदिवासी, जय जोहार, जय सेवा.